गणेश चतुर्थी दिवशी माहेरी येऊन दिवसभर थांबून गौरी दिवशी येते असं आई व भावाला सांगून रुपाली सासरी निघून गेली। दरम्यान तिला ताप आला आणि त्यातच मृत्यूने तिला गाठलं। रुपालीच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होतीये। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। रामजाई वरवडे तालुका राधानगरी येथील रुपाली संग्राम बळप वय 30 हिचा गुण्या गोविंदानं संसार सुरू होता। 2 मुलं घर सांभाळत ती आपल्या पतीला व्यवसायात मदत करणारी रुपाली अत्यंत हुशार व शांत स्वभावाची होती। शनिवारी गणेश चतुर्थी दिवशी माहेरी येऊन दिवसभर थांबून गौरी दिवशी येते असं आई व भावाला सांगून सासरी निघून गेली। दरम्यानच रविवारी सकाळी तिला ताप आला। गावात उपचार करूनही ताप कमी आला नाही, त्यामुळे रविवारी रात्रीच तिला कोल्हापूर इथं उपचारासाठी दाखल केलं। उपचार सुरू असताना सोमवारी संध्याकाळी तिचा मृत्यू झाला। शेवटी गौरी आणायला ती माहेरी आलीच नाही। तिच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबियांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता। 1 व 4 वर्षांची 2 लहान मुलं आईच्या आकस्मिक मृत्यूने पोरकी झालीत। त्यांना पाहून उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं।